विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. वेक्टर टॉपिक एवढा सोपा टॉपिक आहे. हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही सुद्धा म्हणणार आहे की टॉपिक सोपा आहे. काय करूया माहितीये का, की या व्हिडिओमध्ये मी कोलिनियर वेक्टर्स चला एवढी एकच कन्सेप्ट घेतो. कोप्लेनर वेक्टर आहे, व्हॉल्यूम ऑफ द पॅरालोपाइपेड आहे, व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉन आहे, स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट आहे, क्रॉस प्रॉडक्ट, डॉट प्रॉडक्ट, वेक्टरच्या सगळ्या प्रॉपर्टीज कोणतीही प्रॉपर्टी असू दे, सगळे न्यूमेरिकल सोपेच आहेत. ओके. 2024 या हा जो क्वेश्चन पेपर झाला मार्च 2024 त्यात हा प्रश्न आला होता. प्रश्न काय आहे बघा, इफ द वेक्टर्स ट्वाइस हे जे दिले ना, ट्वाइस आय कॅप मायनस 3 जे कॅप प्लस 4 के कॅप, हा पहिला वेक्टर आहे आणि हा दुसरा वेक्टर आहे, ते कोलिनियर आहेत आणि फाइंड पी म्हणलंय. तुम्ही सोडू दाखवतोय, लक्ष द्या. लेट पहिल्या वेक्टरला आपण ना ए बार म्हणूया. आपण हा जो आहे तो ए बार आहे, तो आहे 2 i कॅप मायनस 3 जे कॅप आणि प्लस 4 के कॅप. दुसरा जो वेक्टर आहे त्याला आपण बी बार म्हणूया. आपण तो आहे पी i कॅप, ओके, प्लस 6 जे कॅप मायनस 8 के कॅप. ओके, तर आपण असं लिहूया की ए बार अँड बी बार हे जे दोन वेक्टर आहेत ते कोलिनियर आहेत. हे तर त्यांनी दिलं. मग देअरफॉर मी काय लिहितोय बघा, बघा, जेव्हा दोन वेक्टर कोलिनियर असतील, पॅरलल असतील, तर ते एकमेकांचे स्केलर मल्टिपल असतात. तर हा प्रॉब्लेम एक मार्काचा आहे. तुम्ही डायरेक्टली काय करायचं, की रेशो घ्या. मग देअरफॉर मी काय लिहितोय बघा, 2/p. आता हे कुठून आलं? जे आय कॅप आहे त्यांच्या कोएफिशियंटचा रेशो घेतला मी आणि दॅट इक्वल्स टू -3/6. तर दॅट इक्वल्स टू ह्या दोघांचा रेशो काय घ्यायची गरज नाहीये. मला पी फाइंड आउट करायचंय ना. मग त्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. मग 2 × 6/3 दॅट इक्वल्स टू पी आणि देअरफॉर पी ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. 6 2 12 आणि 12ला 3 ने डिवाइड करा, 4 येईल. आन्सर -4. आता मला सांगा काय अवघड आहे? अवघड काही नाहीये. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, की जेव्हा तुम्ही कोलिनियर तुम्हाला शब्द दिसेल, तर एक तर स्केलर मल्टिपल नाहीतर रेशो घ्या. तुम्हाला इझिली आन्सर मिळेल. बरं, या टाइपचे क्वेश्चन सीड देतील का? आलेले आहेत. त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कन्सेप्ट तुमच्या वहीमध्ये ॲज अ नोट्स तुम्ही लिहून घ्या. ओके, मग नेक्स्ट क्वेश्चन. आता हा पुस्तकातले प्रश्न आहेत बरं का. काय प्रश्न आहे बघा. शो दॅट वेक्टर्स पहिला आणि हा दुसरा दिलाय ते पॅरलल आहेत. मग ते स्केलर मल्टिपल दाखवायचेत मला. मग पहिला जो वेक्टर आहे त्याला मी ए बार म्हणतो 2 i कॅप मायनस 3 जे कॅप प्लस 4 के कॅप. एक लक्षात घ्या, फाइंड पी, फाइंड क्यू, फाइंड लॅम्बडा असे कॉन्स्टंट काढायचे असतील ना, रेशो घ्या. पण प्रूव्ह करायचे की ते पॅरलल आहेत किंवा कोलिनियर आहेत, तर तुम्हाला स्केलर मल्टिपल दाखवावं लागेल. लेट असं म्हणूया आपण आणि बी बार इक्वल्स टू दुसरा वेक्टर, ह्याला इक्वेशन 1 म्हणूया आपण. दुसरा वेक्टर इथं आहे. कोण आहे तो? -4 i कॅप प्लस 6 जे कॅप मायनस 8 के कॅप. मी या दोघातून -2 कॉमन काढल्यावर काय होतं बघा. एक तर मायनस साइन कॉमन काढलं की आतले साइन चेंज होतात. मायनसचं प्लस होईल आणि 2 होईल. का 2 कॉमन काढले ना. प्लसचं मायनस, कॉमन म्हणजे डिव्हाइड करायचे रे. मायनसचं प्लस 4 के कॅप आणि तुमच्या लक्षात आलं का? मग देअरफॉर बी बार इक्वल्स टू हे -2 तुम्ही कॉमन काढलंय आणि ब्रॅकेटमध्ये जे शिल्लक राहिले ना, ती ए बारचीच व्हॅल्यू आहे. मग मी असं लिहू शकतो, देअरफॉर बी बार इज scalar multiple of A bar. Hence, A bar is parallel to B bar. हा एका मार्काचा प्रश्न आहे. एक मार्काला आला तर तो मार्क खूप महत्वाचा आहे. चला, हे पण तुमच्या लक्षात आलेलं असेल. आपले व्हिडिओ खूप छोटे होणार आहेत, क्रिस्प होणार आहेत, लक्षात घ्या. अगदी जे येणार आहे तेच मी घेणार आहे. तुमचा जास्त वेळ घेत नाहीये मी, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता 3 पॉइंट दिलेत. मग तुम्ही लेट ए बार, मग पहिलं वाक्य असं येणार, लेट ए बार, बी बार अँड सी बार. कोण आहेत हे? बी पोझिशन वेक्टर्स आहेत. कुणाचे? ऑफ पॉइंट्स ए, बी अँड सी. पण महत्वाचा शब्द कुठला लिहायचा आहे? रिस्पेक्टिव्हली. मग बघा, ए बार हा याचा पोझिशन वेक्टर आहे. त्यामुळे ए बार इक्वल्स टू काय येणार? 3 i कॅप प्लस 2 जे कॅप प्लस प्लस नाही -4 के कॅप. हे लिहितानाच व्यवस्थित लिहा बरं का. बी बार इक्वल्स टू नीट बघा, 9 i कॅप प्लस 8 जे कॅप मायनस 10 के कॅप आणि सी बार इक्वल्स टू -2 i कॅप
-3 कॅप आणि प्लस के कॅप. अरे पण मला ते कोलिनियर प्रूव्ह करायचे आहेत. स्केलर मल्टिपल दाखवलं पाहिजे. पण कोण काढणार मी त्यासाठी? त्यासाठी काढणार आहे मी ए-बी बारची व्हॅल्यू. पण हे जे ए-बी बार आहे ना, ते असतं बी बार मायनस ए बार. आता मी सांगतोय का ते नीट ऐकायचं. बी बार मायनस ए बार आहे. बरोबर आहे? मग तुम्ही करायचं काय, की जो बी बार आहे ना, तो व्यवस्थित बघून लिहा. 9, 8, -10 म्हणजे 9 आय कॅप प्लस 8 जे कॅप ओके -10 के कॅप. आता मी सांगतो तसं करा. मायनस ए बार आहे ना? ओके, हा तुमचा ए बार आहे. ए बार. पण मायनस ए बार असल्यामुळं हे +3 आहे ना, मी -3 लिहितोय आय कॅप. +2 आहे ना, मी -2 लिहितोय जे कॅप. -4 आहे ना, मी +4 लिहितोय. मी एकाखाली एक लिहिलंय. चुकत नाही, गोंधळतात मुलं. माझा अनुभव आहे. मी बघितलंय, पेपर चेक केलेत. इथं चुकतात मुलं. तर तुम्ही बिलकुल चुकणार नाही. खाली कळते 9 - 3 कोण येणार आहे? 6 आय कॅप. ओके. 8 - 2 परत 6 जे कॅप. -10 + 4 -6 के कॅप. बरं हा कोण झाला तुमचा? ए-बी बार. ओके. आता फाइंड आउट करूया ए-सी बार. मी ए कॉमन ठेवलाय बरं का. आता ते काढण्यासाठी मी काय करणार? सी बार मधून ए बार मायनस करणार. चला पहिला सी बारची व्हॅल्यू बघून लिहूया. आहे तशी -2 -3 1 आहे. ओके. -2 आय कॅप -3 जे कॅप आणि प्लस के कॅप. परत मायनस आहे. त्याच्यामुळे ए चे जे काही साइन आहेत ना, मायनस, मायनस आणि प्लस होतील. इथल्यासारखंच. 1 मिनिट मग आपल्याला तिथं इक्वल टू साइन देऊन नाही चालणार. अजून मी कोणाची व्हॅल्यू लिहिली? सी बारची. आता मायनस आहे. म्हणजे -3 आय कॅप ओके -2 जे कॅप ओके आणि +4 के कॅप येणार आहे. +4 काय येणार आहे? के कॅप. आता एक प्रॉब्लेम काय मला वाटतोय माहितीये का लक्षात घ्या, की इथं बघा सी बारची व्हॅल्यू -2 -3 1 आहे. मी व्यवस्थित लिहिलेली आहे. ए-सी बार म्हणजे मला सी बार मायनस ए बार करायचंय. -3 -2 +4 ओके, मग मी करून बघतोय. ह्याच्यातून हे केलं. बघा प्रॉब्लेम काही नाहीये. पण मी तुम्हाला सांगतो मी स्केलर मल्टिपल कसं करणार आहे ते महत्वाचं आहे. ह्याची व्हॅल्यू येणार आहे -5 आय कॅप. याची व्हॅल्यू सुद्धा येणार आहे -5 आय कॅप. पण याची व्हॅल्यू येणार आहे +5 के कॅप. आता मी करतोय काय ते बघा. नेक्स्ट स्टेप ॲक्चुअली माझ्याकडे जागा नाही. आता मी एवढ्या जागेत लिहितो बरं का. समजून घ्या. तो जो एसी बार आहे ना, या सगळ्यामधून मी -5 कॉमन काढतो. ओके. -5 मी कॉमन काढलं. म्हणजे काय येणार? आय कॅप प्लस जे कॅप आणि मायनस के कॅप. या सगळ्यातनं 5 कॉमन काढले ना. -5 कॉमन काढल्यामुळे चिन्ह पण बदलले सगळ्यांचे. आता मी नेक्स्ट स्टेपमध्ये काय करतोय, की याला 6 न डिव्हाईड करतोय आणि 6 न मल्टिप्लाय करतो. 6 न डिव्हाईड, 6 न मल्टिप्लाय म्हणजे काय आलं? 6 पुन्हा 6 आणि -6 ओके. आता मी असं लिहितो, की एसी बार दॅट इक्वल्स टू -5/6 हे जरा नीट बघा बघू. 6, 6 - 6 आलं का? एबी बार. मग मी असं लिहू शकतो. हेन्स लिहायचंय तुम्हाला. एसी बार इस अ स्केलर मल्टिपल ऑफ एबी बार. हा स्केलर मल्टिपल आहे. मग देअरफॉर ए, बी, सी आर कोलिनियर. आता एक सोडून दिलंय तुम्हाला, दुसरं तुम्ही सोडवायचं. स्मॉल पी बार, क्यू बार, आर बार हे होणार आहेत पोझिशन वेक्टर. पी क्यू बार काढताना क्यू बार मायनस पी बार. पी आर बार काढताना आर बार मायनस पी बार. सबस्ट्रॅक्शन व्यवस्थित करायचंय. काहीही करून स्केलर मल्टिपल आणायचंय. मोस्ट ऑफ द केस मध्ये एक नंबर कॉमन काढला की येतं. आणि तो गडबड काय झाली? क्षणभर इथं आलो ना मी 2 वेळा चेक केलं बरं का आता, की काय गडबड झाली का? पण नाही. पहिला -5 कॉमन काढा, 6 न डिव्हाईड मल्टिप्लाय करा. आलं स्केलर मल्टिपल. आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो तुमचा होमवर्क आहे. हा वेक्टर आणि हा वेक्टर हे 2 कोलिनियर आहेत. Q ची व्हॅल्यू काढा. Q ची व्हॅल्यू काढा. हे काय परीक्षेत आलेला प्रश्न तसाच जात नाही. आठवतंय का? आपण फक्त रेशो घेतला, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता मला सांगा, की हे जे व्हिडिओजमध्ये आपण घेतोय, कोलिनियर घेतलं. मी कोप्लेनर पण घेईन. पण माझं टार्गेट काय राहील माहिती का? हे टार्गेट राहील. मी 2024 चाच पेपर पहिला टार्गेट ठेवलाय. त्याच्यात जे क्वेशन्स येतील ना, थेरम सोडून. थेरम आतापर्यंत आलेले सगळे झाले बरं का. म्हणजे परीक्षेत जे आलेत ना, ते घेतलेत आपण. तर माझ्या मनात काय आहे बघा, की पहिला आपण न्यूमेरिकल्स जे एक्झाममध्ये आलेले ते घेऊया. 7 पेपर आहेत आपल्याकडं. एक-एक पेपरमध्ये 12 मार्काचे क्वेशन तसे 84 मार्क्सचे क्वेशन्स आहेत. ते टाइप अगोदर कव्हर करूया. तेच रिपीट होणार आहेत आणि मग उरलेले क्वेशन पण घेऊया. मग माझ्याबरोबर तुम्ही आहात. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पहिला करा.
हे मी अगोदरच सांगायला पाहिजे होतं, पण काय हरकत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाइक नक्की करा. मित्रांबरोबर शेअर करा. ऑल द बेस्ट.